मित्रांनो, फिरायला आल्यानंतर फोटो आणि व्हिडिओ शूट करणं आजच्या युगात खूपच महत्त्वाचं आहे. खरं तर मी ना फोटोग्राफर आहे, ना एडिटर आहे, ब्लॉगर अथवा यूट्यूबरसुद्धा मी नाही. पण आपण तोडके-मोडके व्हिडिओ करून या अकाउंटवर टाकतो, कारण सहजरित्या ते आपल्याला भविष्यात पाहायला येतात. फोटो व व्हिडिओ यासाठी काढत जावा, कारण वय आणि वेळ कुणासाठीच थांबत नाही. पण आपण काढलेले फोटो आणि व्हिडिओ आपलं वय आणि ती वेळ आठवणीच्या स्वरूपात नेहमीच जपून ठेवतात. अगदी त्याप्रमाणे नमस्कार, मी अंकुश आणि तुम्ही आहात माझ्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे अंकुश लोणकर. आणि मित्रांनो, आम्ही 5 जण आलो होतो 2 दिवसाच्या दापोली ट्रिपला. मित्रांनो, सकाळी आम्ही दापोलीमध्ये एका सिनियरचं लग्न अटेंड केलं राधाकृष्ण मंगल कार्यालयामध्ये, आणि नंतर लगेचच जवळ असलेल्या वनंद येथील माता रमाई आंबेडकर यांचं स्मारक पाहिलं. त्यानंतर आम्ही गेलो ते निसर्गरम्य वातावरणातल्या असुद या गावी, जेथे केशवराज मंदिर आहे, जे खूप पुरातन मंदिर आहे. आणि आता आम्ही निघालो आहोत कड्यावरच्या गणपतीला. नंतर आम्ही परशुराम भूमी, त्यानंतर प्रतापगडचा किल्ला व महाबळेश्वरची ट्रिपसुद्धा करायचा आमचा प्लॅन आहे. या सर्वांमध्ये माझ्या रूममेटची म्हणजेच माझ्या क्लासमेटची सुद्धा ओळख करून द्यायचं राहून गेलं होतं. तर मित्रांनो, हा आहे रोहन, जो सातारचा असून मुंबईवरून आमच्या या ट्रिपमध्ये जॉईन झाला आहे. त्यानंतर हा आहे अजय, जो जळगावचा असून संभाजीनगरहून आमच्यासोबत आलेला आहे. त्यानंतर हा आहे वीरेंद्र, ज्याची स्वतःची CNGची कार असून तोच आमच्या या ट्रिपचा सारथी आहे. त्यानंतर हा आहे बालाजी, जो परभणीहून जॉईन झालेला आहे. त्यानंतर अजय सांगतो आहे की बाजूला बसलेली जी मित्रमंडळी आहे लहानशी, त्यांनासुद्धा आपण या व्हिडिओमध्ये घेऊया. आणि लगेच मी त्यांच्याकडे कॅमेरा फिरवलेला आहे. त्यांनी चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिलेला आहे. पहिल्यांदा तर त्यांना वाटलं की मी कोणीतरी ब्लॉगर आहे, पण मी त्यांना स्पष्ट केलं की मी ब्लॉगर नसून मी फक्त हा व्हिडिओ बनवतो आहे. त्यानंतर तुम्हाला हा समुद्राचा सुंदर असा मी बीच दाखवतो आहे, ज्या समुद्रामध्ये स्वर्णदुर्ग असा किल्ला सुंदर असा दिसतो आहे, आणि जणू समुद्र आणि आकाश एकच झालेलं आहे असं मनमोहक दृश्य या ठिकाणी दिसते आहे. लगेचच तुम्हाला दाखवतो.